नमस्कार. मी वसुधा. वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायची आहे भोगीची भाजी किंवा लेकुरवाळी भाजी. तर त्यासाठी आधी आपण मसाला करून घेऊया. त्यासाठी मी इथे एक 4 चमचे छोटे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ घेतलेले आहेत. ते आधी भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. इथे मी ओलं खोबरं वापरलेलं आहे. जर सुकं खोबरं असेल तर तेही वापरलं तरी चालतं. इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते मंद गॅसवरती भाजून घेत आहे. खोबरं चांगलं भाजून झाल्यानंतर ते आपल्याला एका डिशमध्ये काढून ठेवायचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. मी इथे 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. आता ते थोडंसं तेल घालायचं 1 चमचा आणि त्याच्यावरती परतून घ्यायचे आहेत. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. मकर संक्रांतीच्या आधीचा जो दिवस असतो त्याला भोगी असं म्हणतात. आणि त्या दिवशी वेगवेगळ्या भाज्या केल्या जातात. त्यातल्याच या मिक्स भाजी जी केली जाते त्याला लेकुरवाळी भाजी असंही म्हणतात किंवा भोगीची भाजी असंही म्हटलं जातं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घालून घेतलेले आहेत आणि ते बारीक करून घेतलेले आहेत. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं घालून घेतलं आणि ते आता बारीक करून घ्यायचं आहे. आता तीळ आणि खोबरं बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा जो परतून घेतला होता तो घालायचा आहे. इथे आल्याचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे. थोडंसं कोथिंबीर आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं आहे. आता याच्यासाठी लागणारं साहित्य आहे. इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, हरभरा ओला घेतलेला आहे, मटार, वरण्याचे दाणे म्हणजे पावटा, गाजराचे तुकडे घेतलेले आहेत, वांग. याच्यापेक्षाही तुम्ही त्याच्यामध्ये बोरं, बटाटा, शेंगदाणे हेही वापरू शकता. जे जे तिथे तुम्हाला तुमच्या तिथे जे मिळेल किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही तिथे वापरू शकता. आता इथे एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल जरा जास्त वापरायचं आहे. इथे मी 1 पळीभर तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिंगची फोडणी करायची आहे. आता ही फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि तो आता परतून घ्यायचा आहे कांदा. कांदा थोडा वेळ परतल्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. गॅस बारीक ठेवून थोडा वेळ वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर वाटण थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा. आपण घरामध्ये जो नेहमी वापरतो तो मसाला वापरायचा आहे. इथे मसाला घातलेला आहे. 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता हे थोडा वेळ परतल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये थोडंसं पाणीही घालून घ्यायचं आहे.
आता या मसाल्यामध्ये आपल्याला जे सगळ्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत, मटार, पावटा किंवा वरणा, गाजर, वांग, शेंगा, हरभरा, हे सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. आता हे भाज्या सगळ्या घालून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये. काही ठिकाणी याच्यामध्ये घेवडाही टाकला जातो, म्हणजेच वालपापडी जी असते तीही टाकली जाते. शेंगदाणा, ओला शेंगदाणाही वापरला जातो, बोरं घातली जातात. हे चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी बारीक गॅसवरती. आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, गरम पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आता ही भाजी तुम्हाला कशी हवी आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. ही थोडीशी पातळ हवी असेल, म्हणजे भाकरी किंवा भाताबरोबर खायची असेल, ते तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये पाणी, पातळ आमटी हवी असेल तर जरा पाणी त्याच्यामध्ये जास्त घालायचं आहे. आणि सुकी भाजी हवी असेल तर पाणी त्याच्यामध्ये थोडंसं घालायचं आहे. ही मी थोडीशी पातळ भाजी करते, म्हणजे अगदी ती भाताबरोबरही खाता आली पाहिजे अशा ह्याने ती मी करत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जरा मी थोडंसं पाणी जादा घातलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला त्याच्या एक 7-8 मिनटं शिजवायची आहे ही भाजी. आणि अशा तऱ्हेने ही भाजी, लेकुरवाळी भाजी तयार झालेली आहे. मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी, आणि या भोगी दिवशी ही भाजी केली जाते. याला लेकुरवाळी भाजी म्हटली जाते, भोगीची भाजी म्हटली जाते, खेंगाट म्हटलं जातं, अशी वेगवेगळी नावं त्याला आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.